नमस्कार मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये छोटी छोटी कासवाची पिलं बघायला मिळतात. या कासवांच्या पिलांचा जन्म नुकताच झाला आहे. वेंगुर्ला समुद्रकिनारे असणाऱ्या वायंगणी बीचवर अशा हजारो पिलांच्या जन्मोत्सवाच्या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. आमचे मित्र सुहास तोरसकर हे गेली 30 ते 35 वर्ष या कासवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत. गेली अनेक वर्ष म्हणजे साधारण 32 वर्ष झालेली आहेत. मी ही कासवाची प्रजात वाचवत आलेलो आहे. पहिल्यांदा साधारणतः वर्षागणित एखाद दुसरं कासव ह्या किनाऱ्याला यायचं आणि ते मी जवळजवळ 5-6 महिने अथक प्रयत्न करून ही कासवं हळूहळू मी वाचवत गेलो. टप्प्याटप्प्याने ही प्रजात वाढत गेली आणि त्यानंतर गेली 20 वर्ष 18 ते 20 वर्ष आली फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर हा विषय आला आणि तिथून मग गव्हर्मेंटच्या ह्याच्याखाली म्हणजे त्यांच्या नियमानुसार हे कासव संवर्धन आज वायंगणी किनाऱ्याला सुरू आहे. तसंच इतर किनाऱ्याला पण आता ही प्रजात विखुरलेली आहे. म्हणजे जी मी गेल्या अनेक वर्षापासून जी कासवं आज संरक्षित म्हणजे अंडी संरक्षित केली आणि कासवं जी सोडली त्याची चांगल्या प्रकारे प्रजात वाढलेली आहे आणि पुऱ्या सिंधुदुर्ग हा विखुरलेला आहे. मित्रांनो, गेले अनेक वर्ष ऑलिव्ह रिडले नावाच्या या कासवांच्या पिलांच्या संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुहास तोरसकर हे करत आहेत. कधी मासेमारांच्या जाळ्यात अडकल्यामुळे, समुद्रामधील प्लॅस्टिकचा कचरा खाल्ल्यामुळे ही जात आज संकटग्रस्त होत आहे. अशावेळी सुहास तोरसकर नावाचा हा अवलिया अक्षरशः वेडं या संवर्धनासाठी काम करत आहे. शेवटी म्हणतात ना, आंतरिक वेडेपणाची जाण हाच शहाणपणाचा प्रारंभ असतो. धन्यवाद.